नुसतीच घरामध्ये एंट्री केली, कामावरून आलो होतो आणि एक अननोन नंबरवरून फोन आला की सफाई कर्मचारी यांनी सुभाष चौकाचा राजा या मंडळापाशी आरतीसाठी यायचं आहे, तुम्हाला तो मान दिलेला आहे. मी खूप खुश झालो, खूप आनंदित झालो. अचानकच अशी बातमी ऐकल्यानंतर मी सर्व कर्मचाऱ्यांना कळवलं. सर्व कर्मचारी सुद्धा गडबडीने येत असतील. मी सुद्धा घाई गडबडीने हातपाय तोंड धुतले, पावडर वगैरे लावली, गाडीवर बसलो, सुसाट सुटलो. पाऊस पडत होता, भरपूर पाऊस पडत होता. मी ते भिजत त्या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला, कारण मी खूप एक्सायटेड होतो की बऱ्याच वर्षानंतर आजऱ्यामध्ये 5 वर्ष झाले मी काम करतोय, परंतु पहिल्यांदाच आम्हाला असा आमंत्रण आणि सत्कारचा कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी घेण्यात येत होता आणि खूप आनंदित होतो. त्या ठिकाणी सर्व लोक जमलेलेच होते आणि तेवढ्यात आम्ही त्या ठिकाणी पोचलो. आरती सुरू झाली. आरतीमध्ये सर्व लोक आमच्याकडे पाहत होते की अचानकच सफाई कर्मचारी यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आरतीचा मान स्वीकारला. त्यांनाही खूप आनंद झाला, आम्हालाही खूप आनंद झाला आणि भरपूर आम्ही खुश होतो. तेवढ्याच सर्व अध्यक्ष आणि मंडळी यांनी मला पुढे बोलवलं आणि त्या ठिकाणी पुष्पगुच्छ, नारळ वगैरे आम्हाला देऊन त्यासोबत मिठाईसुद्धा दिली आम्हाला, पेढे. खूप आनंद वाटला. असं प्रेम दरवर्षी आम्हाला मिळतं या ठिकाणी आणि आज खूप आनंद झाला की या ठिकाणी आम्हाला बोलवून आम्ही केलेल्या कामाचं आम्हाला फळ आम्हाला मिळालं आणि ते स्वीकारून झाल्यानंतर दाजींनी, आमचे कैलास भाऊ यांनी सुद्धा आभार मानला. आजरेकरांचं खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम त्यांचं आमच्याबरोबर असू द्या.